रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे जे नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक सगळं झालेलं आहे, हे सगळं मला असं वाटतं की हे सुनियोजित आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये तर आता आपला जो बजेट चालू आहे आणि ह्या बजेट सेशनचा जो लक्ष आहे, लोकांचा जो लक्ष त्याच्यामधून विचलित करून ह्या सगळ्या मुद्द्यावर घेऊन यायचं आणि हिंदू मुस्लिम करायचं, हे सगळं चाललेलं आहे. विरोधक जे आहे ते वारंवार दर दिवस अधिवेशन सुरू आहे, दर दिवस पायऱ्यांवर स्वतः ते आंदोलन करतात. शेतकऱ्यांचा विषय असो, शिक्षणाचा विषय असो, तर त्याच्यावर काय वाटते तुम्हाला? विरोधकांना आता बोलायला दिलं जातं? विरोधकांना ह्या सगळ्या जे मुद्दे आहेत त्याच्यावर बोलायला मिळतच नाही आहे. आणि मला एक समजत नाही आहे की पायरीवर बसून विरोधक तिथे जर विरोध नाही करणार तर दुसरा कोण करणार? आता कालची तुम्ही बातमी बघितली असणार की जे पक्षामध्ये जे इथे आहे, सरकारमध्ये आहे, त्या लोकांनी उभा राहून विरोध करायला सुरुवात केली. आता जे सत्तेत आहे त्यांनीच हे जर सगळं करायला लागलं तर मग कसं माहीत पडणार की सत्तेत कोण आणि विरोधात कोण आहे? जो विरोधांचं काम आहे, विरोधकांचं काम आहे, तो सत्तेवाले करत आहेत. आणि सत्तेवाले जर इथे पायरीवर उभे राहून जर हे सगळे विरोध दर्शवायला लागले तर लॉ अँड ऑर्डर कुठे राहणार आहे? आता राज्यात औरंगजेबाचा विषय जे आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात गाजलेला आहे. काय सांगणार? मला असं वाटतं आहे की हा औरंगजेब आहे ना, हा आपल्या या महाराष्ट्र द्वेषी होता आणि ह्याला जास्त मोठा करण्याचं काम आपण नाही केलं पाहिजे. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, शंभूजी महाराज आहेत. आपल्याला हे जे औरंगजेब आहे ह्याचं नाव वारंवार घेऊन ह्याला मोठं करायचं नाही आहे. आपली जी संस्कृती आहे, आपला जो इतिहास आहे, त्यालाच आपण पुढे घेऊन जायचं. मला असं वाटतं हे सगळे करून हे लोक वाद पेटवण्याचं काम, हे वाद पेटवण्यासाठी हे सगळे वाद पेटवण्याऐवजी दुसरा कोणताही मुद्दा मला दिसत नाही आहे. सर, शेवटचा प्रश्न. वर्सोवा मतदारसंघात समुद्रात जे आहे गाळ काढण्याचं काम जे आहे ते अनेक वर्षापासून सुरूच आहे. किती मंत्री, अनेक आमदार आणि खासदारसुद्धा येऊन तिथे गेले होते. आश्वासन दिलं गेलं होतं की आता लोकांना त्रास होणार नाही आहे. म्हणजे मासे जे विकतात तिकडे, मासेचे जे व्यवसाय करतात तिथे, त्यांना आता त्रास होणार नाही. ह्या विषयासंदर्भात आपण काय सांगणार? बघा, मी जेव्हा निवडून आलो तो सर्वप्रथम माझा जो पहिला मुद्दा जो होता त्या मुद्द्यामध्ये आमच्या वर्सोवा जेटी आणि वर्सोवा खाडीमधील जो गाळ होता त्याच्यावर होता. मी आपल्या मंत्री महोदयांना पण पत्र लिहिलेलं आहे आणि 2 दिवसानंतर ह्याच मुद्द्यावर माझी मंत्री महोदयांबरोबर बहुतेक बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये आपण गाळ कसं साफ करू शकतो, किती आपण त्यामध्ये निधी लावलेला आहे आणि आपण जेट्टी चांगल्या प्रकारे करून लोकांना, जे मच्छीमार आपले लोक आहेत या वर्सोवा इकडे या भागातले, ह्या लोकांना आपण कोणत्या प्रकारे सवलत देऊ शकतो, ह्यासाठी आमची आणि मंत्री महोदयांची मीटिंग आहे 2 दिवसात. आणि ह्यावर काही ना काही ह्या मुद्द्यावर आपण तोडगा काढणार. धन्यवाद.